हॅलो, मी मानसी. तुम्हा सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे. दसऱ्याच्या आदल्या दिवशीच म्हणजे नवमीला मी गेली होती जीवदाणी देवीला. विरारची जीवदाणी देवी सगळीकडे खूप प्रसिद्ध आहे आणि मला जायचं होतं. मी दरवर्षी नवरात्रीमध्ये जीवदाणी देवीला जाते हमखास. पहिलं मी डोंगर चढून जायची, पण आता थोडंसं वजन वगैरे वाढलं आहे आणि बरेच हेल्थ इश्यू चालू आहेत. त्याच्यामुळे यावेळेला मी लिफ्टने गेलेली. गेल्या वर्षी पण मी लिफ्टनेच गेलेली. तर म्हटलं हा व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करावा. जीवदाणी देवीवर माझी प्रचंड अशी श्रद्धा आहे. मी गेली कितीतरी वर्ष विरारमध्ये राहत असल्यामुळे वर्षातून एकदा दोनदा मी जीवदाणीला जातेच. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक गोष्टही सिक्रेट सांगणार आहे थोडं पुढे. तर हा जो रस्ता आहे ना जीवदाणी देवीला वरती डोंगरावर जाण्याचा, याचे दोन मार्ग आहेत. एक पुढच्या बाजूला आहे तिथे पायऱ्याही आहेत आणि लिफ्टही आहे, आणि मागच्या बाजूचा एक रस्ता आहे 5 पायरी म्हणून, तर तिकडनं आपण ही चालत डोंगरावर जाऊ शकतो. मागच्या बाजूचा रस्ता आहे ना तो पहिला पूर्ण डोंगर होता. म्हणजे मी जेव्हा सतत एक 11 मंगळवार गेलेली त्यावेळेला तो पूर्ण डोंगर होता, तिथे पायऱ्या नव्हत्या. पण आता अनेक भक्तांनी तिकडे नवसाच्या पायऱ्या किंवा मग समाजसेवकांनी अशा गोष्टी करून ते पूर्ण तिकडे पण आता पूर्ण पायऱ्या झाल्या आणि तिथे पण छान झालं. पण जेव्हा डोंगर होता ना तेव्हा एक चढण्यात वेगळी गंमत होती, मजा होती, खूप छान वाटायचं. इकडे आम्ही तिकीट काढली आणि लाईनला उभं राहिलो आहे. माझ्या मैत्रिणी होत्या माझ्यासोबत. आम्ही जीवदाणीला दरवर्षी नवरात्रीमध्ये जातोच. तर इकडे ही ट्रेन आहे जी वरती घेऊन जाते आपल्याला. मला वाटतं एका ट्रेनमध्ये साधारण एक 50 माणसं तरी बसत असतील आणि छान कम्फर्टेबल बसायला होतं. 250 रुपये जाऊन येऊन तिकीट आहे याची, आणि 10 मिनटात अगदी आपण वरती पोचून जातो आणि परत उतरायला एक 10 मिनटं, म्हणजे साधारण 1 तासामध्ये वरचा देवीचं दर्शन आणि हे सगळं करून 1 तासामध्ये आपण रिटर्न येऊ शकतो. पण आम्ही ज्या दिवशी गेलो ना त्या दिवशी प्रचंड गर्दी होती. मी तुम्हाला थोडंफार दाखवते नंतर. हा बघा, हा ट्रेनमधून इतका सुंदर नजारा दिसतो ना, खूप छान मस्त वाटतं. हे सगळं बघत बघत आपण कधी एकदा वरती डोंगरावर पोचतो समजतही नाही. माझा मुलगाही आहे सोबत, त्यालाही जीवदाणीला यायचं होतं आणि मी जीवदाणी मातेकडे नवस केलेला खूप असा, आणि त्यानंतर मला हा मुलगा झाला. म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी नवस केले, त्यातली जीवदाणी माता, आणि जो मी आधी उल्लेख केलेला की मी 11 मंगळवार सतत जीवदाणीला डोंगर चढून जायची. तर ते ह्यासाठीच गेलेली की मला बरीच वर्ष, एक साधारण 6 वर्षाच्या लग्नानंतर मोठ्या गॅपनंतर हा मुलगा झाला आहे आणि बरीच ट्रीटमेंट केल्यानंतर, आणि डॉक्टरांनी तर मला 90% होप नाही सांगितलेल्या की तुम्ही आई नाही होऊ शकत. पण देवीच्या आशीर्वादाने मला 2 छान मुलंही झालीत आता, आणि ती आता मोठीही झालीत. तर असं काही असतं जिकडे विज्ञान, आपण म्हणू शकतो की सायन्स खूप पुढे गेलं आहे आता, पण कधी-कधी काही गोष्टी देवावरही सोडून दिलेल्या चांगल्या असतात आणि त्याच्या कृपेने, त्याच्या आशीर्वादाने सगळं काही चांगलं होऊन जातं एक दिवस. तर मी जेव्हा 11 मंगळवार जीवदाणीला जायची ना तेव्हा सतत, म्हणजे साधारण एक 13-14 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. माझा मुलगा आता 15 वर्षाचा होईल डिसेंबरमध्ये. तर त्यावेळेला मी सतत 11 मंगळवार मी डोंगरावर गेलेली, आणि त्या 11 मंगळवारात मला एक वेगवेगळे अनुभव आलेले देवीचे. म्हणजे मला कोणतरी असं एक खूप प्रचंड पाऊस होता एक मंगळवारी जाताना. एक छोटासा अनुभव तुमच्याबरोबर इथे शेअर करते. इथे हे बघा, त्या दिवशी ना अष्टमी होती. नवमीच्या दिवशी सकाळी दुपारपर्यंत मला वाटतं अष्टमीचा मुहूर्त होता, आणि नंतर मग दुपारनंतर नवमी चालू होणार होती. तर होम वगैरे केलेला, प्रचंड धूर आणि इतकी गर्दी होती ना की बिलकुल म्हणजे असं जागाच नव्हती कुठं उभं राहायला पण. तर मी जेव्हा मंगळवारची जायची ना तेव्हा प्रचंड पाऊस होता. एक दिवस छोटासा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करते. आणि त्या पावसामध्ये एक बाई मला मध्ये अर्ध्या रस्त्यात भिजत अशी बसलेली दिसली, एकदम वृद्ध अशी स्त्री. तर मी तिला माझ्याकडची छत्री दिली आणि सांगितलं, हे घ्या ताई, तुम्ही घ्या, मी जाईन नंतर मग असंच भिजत भिजत. त्या बाईला मी ती छत्री दिली आणि एक 5-10 मिनटं पुढे चालली आणि परत मागे वळून बघितलं तर ती बाई गायब होती. तर अक्षरशः माझ्या अंगावर काटा येतो. आत्ताही मी ही गोष्ट बोलताना माझ्या अंगावर काटा येतो. असं वाटलं की देवी माझ्या सोबत आहे. आणि त्यावेळेला मी एकटी डोंगर उतरत होती, कोणी नव्हतं, प्रचंड पाऊस होता. थोडीफार भीती होती. एक 13-14 वर्षापूर्वी तेवढं जीवदाणीला एवढं कोण जायचं नाही. इथे बघा, मी देवीचा थोडासा फोटो कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला, पण खूप धूर असल्यामुळे ते नीटसं काही दिसत नव्हतं. नंतर मग आम्ही वरती गेलो आणि वरती थोडंफार असं फिरलो, पण माणसं भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे मी काही जास्त शूट वगैरे काही केलं नाही आहे. वरती छोटी थोडीफार मंदिरं वगैरे आहेत. आणि त्यानंतर मग काय, आम्ही परत लिफ्टने खाली आलो. देवीचा महाप्रसाद जेवलो. दररोज इथे देवीचा संध्याकाळी दुपारचा महाप्रसाद असतो जीवदाणीच्या पायथ्याशी खाली, तिकडे जेवलो आणि नंतर मग घरी आलो. थोडेसे फोटो वगैरे मी पुढे ॲड करते.
जेवण ॲक्च्युली मी चालू केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे आपण व्हिडिओ बनवतो आहे, तर तेही आपल्याला दाखवायचं. देवीचं जेवण खूप छान असतं, म्हणजे अगदी ते मी कितीतरी वेळा ना तिथे जेवण म्हणजे ते आसुसलेली असते की तो देवीचा प्रसाद मला कधी खायला मिळतो. इतकं सुंदर आणि खूप टेस्टी जेवण असतं. अगदी डाळ भात भाजी साधंसं जेवण असतं, पण त्याची चव एकदम अप्रतिमच असते. म्हणजे कुठे आपण 5 स्टारमध्येही आपल्याला इतकं चांगलं जेवण जेवायला मिळणार नाही, अशी त्याची सुंदर चव असते. तर माझ्यासोबत जे मैत्रिणी होत्या त्यांच्याबरोबर इथे खाली उभं राहून मस्त छान असे फोटो काढले. आणि ही माझी जीवदानी माता आणि माझे तिच्यावर प्रचंड प्रेम आणि श्रद्धा आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. बाय, काळजी घ्या.